नमस्ते. आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर. पितृपक्षामध्ये आवर्जून बनवली जाते अशी ही चविष्ट आणि अतिशय सुमधुर खीर आहे. तर यासाठी इथे मी घरचाच तांदूळ घेतलेला आहे. हा इंद्रायणी तांदूळ आहे. 1/4 कप इंद्रायणी तांदूळ आहे. तर याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं. बऱ्याचदा याच्यामध्ये आपण पावडर लावलेली असते किंवा मग गिरणीतून साफ करून आणताना, कांडून आणताना त्याच्यामध्ये थोडेसे भाताचे कण राहिलेले असतात, भाताची सडी राहिलेली असते. तर ती सगळी निघून काढून टाकायची. आता हे धुतलेले तांदूळ एका सुती फडक्यावर ठेवून 1-2-3 मिनिटं हाताने व्यवस्थित चोळून कोरडे करून घ्यायचे. याला आपल्याला काही फार सुकवायचं नाही आहे. थोडेसे तांदळातलं पाणी कमी झालं आणि तांदूळ स्वच्छ झाले की हे बाजूला करून ठेवायचे. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. आता हा घरचा आहे म्हणून मी हाच वापरलेला आहे. याचा वासही सुंदर येतो. आता जे आपण तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत तर हे असे दिसत आहेत. एका कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि याच्यामध्ये आता थोडेसे बदाम, थोडेसे काजू हे व्यवस्थित परतून घ्यायचं. काजू आणि बदामचा कलर चेंज झाला की याला वेगळं काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये आपण जे तांदूळ मगाशी स्वच्छ करून घेतलेत ते भाजायला टाकायचे. आता तांदळाच्या खिरीसाठी खूप तांदूळ लागत नाहीत, कारण तांदळामध्ये जे स्टार्च असतं त्याच्यामुळे ही खीर अशी दाटसर बनते. त्यामुळे अगदी थोडे तांदूळ आपल्याला लागतात. तर इथे अंदाजे हे 3-4 चमचेच तांदूळ असतील. आता तांदूळ चांगले परतल्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध मी उकळायला ठेवलेलं आहे. या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण तांदूळ बारीक करून घेऊया. तर जे तांदूळ आपण मगाशी भाजले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. ते ड्रायफ्रूट होते, काजू, बदाम ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचे. आता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर याला खूप बारीक करायचं नाही आहे. थोडेसे तांदूळाचे कणी राहील असंही करायचं आहे आणि थोडीशी पिठीही होतेच तांदळाची. तर या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. आता जे आपण दूध उकळायला ठेवलेलं ते व्यवस्थित उकळलं गेलेलं आहे. आता या दुधामध्येच आपल्याला जे तांदूळ आपण बारीक करून घेतलेत ते मिक्स करायचे. आता तांदूळ मिक्स केल्यानंतर सतत याला हलवत राहायचं, कारण स्टीलची कढई असेल किंवा स्टीलचं पातेलं असेल तर तांदूळ खाली चिटकून बसतील आणि आपण दुधामध्येच डायरेक्ट तांदूळ घातलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीला सतत हलवत राहायचं. एकदा तांदूळ दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाला की मग गॅसची फ्लेम तुम्ही स्लो करून मध्ये आधी हलवू शकता. आता याच्यामध्ये मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. तर ह्या देशी गुलाबाच्याच पाकळ्या आहेत ज्या मी सुकवून ठेवलेल्या आहेत. तुमच्याकडे असतील तर घालू शकता, नसेल तरी हरकत नाही. आता हे व्यवस्थित बघा, हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तांदूळ शिजायला सुरुवात झालेली आहे आणि खीर जी आहे ती आपली आपोआपच दाटसर व्हायला लागलेली आहे. आता हा मी घरी बनवलेला दुधाचा मसाला आहे. याच्यामध्ये मिरी आहे, पिस्ता आहे, थोडेसे केसर आहे, हा घातलेला आहे. नसेल तरी तुम्ही रेडीमेड दुधाचा मसाला पण घालू शकता. आता इथे मी 1/4 टीस्पून वेलचीची पूड घातलेली आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपली खीर आता 80% तयार झालेली आहेच. तांदूळ पण यातला अगदी शिजत आलेला आहे आणि खीर पण बघा एकदम दाटसर व्यवस्थित व्हायला लागलेली आहे. या स्टेजला चेक केलं तर तांदूळ आपल्याला छान शिजलेला दिसतो. आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर मिक्स करायची. साखर घालतानाच याच्यामध्ये ओल्या नारळाचे काप पण घालायचे, जेणेकरून या नारळाचं थोडंसं जे दूध आहे तेही या खिरीमध्ये मिक्स होऊन जाईल. आणि तुम्हाला मध्ये मध्ये खाताना थोडेसे नारळाचे काप आले तर मग आपल्या खिरीमध्ये जराशा गोडीला ब्रेक मिळतो. त्यामुळे हे आवर्जून घातलेत तरी चालेल. आता ही खीर आपली तयार झालेली आहे. एकदा का साखर विरघळली की खीर तयार. आता तुम्हाला लगेच वापरायची असेल तर मात्र अर्धा लिटर दुधामध्ये बनवा. पण तुम्हाला करून ठेवायची असेल तर मात्र दुधाचं प्रमाण वाढवा, 1/4 लिटर दूध घाला. कारण ही खीर जशी थंड होईल तशी घट्ट व्हायला लागते. त्यामुळे थोडंसं पातळ करून घ्यायची किंवा मग तुम्ही जेवायला वाढताना याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून सुद्धा वाढू शकता. तर अशी ही अतिशय झटपट आणि अतिशय चविष्ट आणि अतिशय पौष्टिक तांदळाची खीर तयार होते. तर पितृपक्षामध्ये या पद्धतीने तांदळाची खीर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, रेसिपी आवडल्यास इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.